प्रेग्नन्सी इतकी सोपी असते असं मला वाटलं होतं, पण खरी मजा 3 महिन्यानंतर आली. म्हणजे पहिले 3 महिने मला उलट्या व्हायच्या, पण इतके नाही. आणि जसं 4था महिना स्टार्ट झाला ना, इतक्या उलट्या व्हायच्या की माझी तब्येत खूप कमी झाली होती. म्हणजे जवळपास मी 3-4 किलो वजन लॉस केलं होतं. पहिली दिवाळी म्हणून मी खूप एक्सायटेड होती, पण खरा दिवाळा माझा दिवाळीनंतरच निघाला. म्हणजे मी सोनोग्राफी करायला गेले. आता एवढं वेट लॉस झालं होतं म्हणून मग पहिलं रक्त चेक केलं. आता तसं नॉर्मली ब्लड चेक करतातच, मग आम्ही ते केलं, सगळं झालं. त्यानंतर माझी तिसरी सोनोग्राफी होती, जी की मोठी सोनोग्राफी म्हणतो आपण, जी की 4थ्या-5व्या महिन्यात करता. सो ती होती. त्यामध्ये माझ्या बाळाचा फेस पूर्ण दिसत होता. मी रडायला लागली होती, कारण की त्यांनी मला त्यात मॉनिटायझर जे असतं त्यामध्ये त्यांनी मला दाखवलं होतं की हे तुझं बाळ आहे, हे त्याचे हात आहे. आणि मी खरंच खूप रडत होती आणि मला कळत नव्हतं की मी का रडते, पण ते खूप छान होतं. आणि त्यानंतर जेव्हा मी ती रिपोर्ट डॉक्टरांना दाखवली, तेव्हा त्यांनी सांगितलं की तुझी सर्व्हिस शॉर्ट आहे, तुला टाके टाकायला लागेल. आणि मला अजून सुद्धा तो दिवस आठवतो, कारण की त्या दिवशी आम्ही दोघेच पहिल्यांदा गेलो होतो ऍडमिट होण्यासाठी. आणि मी सकाळी नाही जेवण केलेलं होतं, त्यामुळे मला 4 तास ऍडमिट राहायचं होतं आणि त्यानंतर टाके टाकणार होते. आणि आम्ही दोघंच होतो. खूप घाबरलेली होती, कारण की हे असं माझ्या आधी कधी झालेलं नव्हतं. त्यामुळे त्यानंतर मधून ते सिस्टर यायचे आणि माझ्याशी बोलायचे, मला थोडं एंटरटेन करायचे, मला बरं वाटायचं. आणि त्यानंतर आईन ते सुद्धा आले होते आणि मग मला टाके टाकले. आणि टाके टाकल्यानंतर माझ्यासोबत खरंच स्ट्रगल सुरू झालं. ते वगैरे टाकून झाल्यावर मी माहेरी गेली होती आणि याचं खूप मोठं कारण होतं, ते मी तुम्हाला नेक्स्ट पार्ट मध्ये सांगते. आता तो बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.